मला हे विचारायचं सर तुम्हाला, की खरे आणि चांगले संस्कार कोण देऊ शकतं? काय केलं पाहिजे नेमकं? म्हणजे एक चांगलं संस्कार जर द्यायचे खरं तर तर काय केलं पाहिजे? ही मुलं काय पाहतात, काय वाचतात, काय ऐकतात, कोणाच्या सानिध्यामध्ये आहेत, ह्या 4 गोष्टी ह्या मुलांचं जडण-घडण ठरवत असते. आणि ह्या 4 गोष्टी ह्या मुलांना कुठून येतायत? हे सोर्स मी जसं सांगितलं बघणं, पाहणं, ऐकणं आणि वाचणं. कोणाचं सानिध्य ह्या 4 गोष्टी कुठून येतायत त्यांच्या, हे एकदा तुम्ही पहा. ते तुम्ही त्यांचं चांगल्या गोष्टी बदलवा. तुम्ही जर त्या चुका करत असाल तर मुलंही तीच चूक करणार आहे. ते काही लोकांचं नाहीये, ते तुमचंच आहे. तुम्हालाच ऑब्झर्व्ह करणार आहे. तुम्ही जसं वागाल तसंच ते तुमच्यासोबत पालकांसोबत तसंच बिहेव करणार आहे. आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत जर घरामध्ये तुमच्या आई-वडिलांना जर तुम्ही आजी-आजोबा असतील त्यांच्यासोबत तुम्ही जसं वागताय, तसंच तुमची मुलं उद्या तुमच्यासोबत का वागणार नाहीत बरं? हेच संस्कार आहेत. संस्कार म्हणजे एखादं पुस्तक घ्यायचं आणि मुलांना बसून हे रे, वाच रे, हे ऐक रे, ही स्टोरी आहे, ही गोष्ट आहे, याचा अर्थ आहे, याचा बोध हा होतोय, म्हणजे संस्कार नव्हे. संस्कार म्हणजे आई-वडिलांची त्या मुलांबरोबर होणारी वागणूक आणि वातावरण. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.